स्वीडनच्या तरुणीचा मिरजेमधील संदीप पाटील यांच्याशी विवाह झालाय। त्यामुळे स्वीडनची मरियम सांगलीची सून झाली आहे। दोघांचा विवाह अगदी पारंपरिक पद्धतीने नुकताच गोवा इथे संपन्न झालाय। परराष्ट्रामधील पाहुण्यांनी या लग्न सोहळ्याचा भरपूर आनंद घेतलाय। स्वीडनची तरुणी सांगलीची सून झाली आहे। भारतीय आणि पारंपरिक पद्धतीने दोघांचा विवाह सोहळा नुकताच गोवा इथे संपन्न झालाय, तर रिसेप्शन मिरजमध्ये थाटामाटात पार पडलाय। मिरजमध्ये राहणाऱ्या संदीप जयेंद्र पाटील यांचा विवाह मरियम दी फाईन लिंच या सिंगमिनचोपिंग स्वीडन इथे राहणाऱ्या स्वीडिश तरुणीशी झाला आहे। गोवा इथे या दोघांचा भारतीय पद्धतीने पारंपरिक लग्न सोहळा नुकताच पार पडलाय। संदीप पाटील यांचं 12वी पर्यंत शिक्षण मिरजेमध्ये झालंय आणि पुढील MBBS शिक्षणासाठी संदीप हे 2003 साली रशियाला गेले होते। या ठिकाणी स्वीडन येथील रहिवाशी मरियम पण शिक्षण घेत होती। संदीप आणि मरियम यांची या ठिकाणी मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमामध्ये रूपांतर झालं। संदीप आणि मरियमनं आपल्या कुटुंबामध्ये माहिती दिली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला। परराष्ट्रामधील मुलगी सून म्हणून स्वीकारण्याची मनस्थिती संदीपच्या कुटुंबामध्ये नव्हती। भाषा, संस्कृती आणि धर्माची अडचण येत होती, पण मरियमनं संदीप सोबत भारतामध्ये येऊन संदीपचे आई वडील नातेवाईक यांची भेट घेतली आणि सर्वांचीच मनं जिंकली आणि संदीपच्या कुटुंबानं या लग्नाला होकार दिला। संदीप आणि मरियम यांचा 24 फेब्रुवारी रोजी भारतीय पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडलाय। या लग्न सोहळ्याला भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, जर्मनी येथील पाहुण्यांनी आणि मरियमच्या कुटुंबामधील नातेवाईकांनी हजेरी लावली होती। भारतीय रीतिरिवाजाप्रमाणे हा लग्न सोहळा पार पडलाय। परराष्ट्रामधील पाहुण्यांनी यामध्ये भाग घेऊन या लग्न सोहळ्याचा आनंद लुटला आहे। संदीपनं आपली प्रेम कहाणी यावेळी सांगितली आहे, तर मरियमनं भारतीय संस्कृतीचं मोठं कौतुक केलंय। नाव संदीप पाटील आणि मी मेडिसिनचं शिक्षण घेण्यासाठी स्वीडनला गेलो होतो। तिथं ही माझ्या स्टुडंटच्या कॉरिडॉर रूमच्या शेजारी राहायला आली। आणखीन ही देखील मेडिसिनच शिकत होती। आणखीन आमची ओळख त्या पद्धतीनं झाली। आणखीन आम्ही बऱ्याचशा स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, आणखीन स्टुडंट पार्टीज ह्या वगैरे सगळ्या अरेंज करायचो। आणखीन आम्ही बरंचसं एकत्र फिरायला उभं राहायचो। त्यामुळे आमचे बरेचसे मित्र कॉमन आहेत आणि त्या मित्रांना थ्रू आम्ही दोघं एकत्र आलो। आणखीन काय म्हणायचं की प्रेमात पडलो। आणखीन थोडे दिवस गेल्यानंतर 1.5-2 वर्षांनी आमचा असा विचार झाला की आपण लग्न करायचं। आणखीन लग्न कुठे करायचं हा प्रश्न होता। आणखीन तिच्या आईवडिलांना विचारलं की त्यांचा काय मत आहे याच्याबद्दल, तर त्यांचा ते ॲक्च्युली हॅपी होते आमच्या लग्नाबद्दल। आणखीन ते आले देखील आहेत आमच्या लग्नावर। आणखीन काय म्हणायचं त्या मग मिरियामचं डॉक्टरचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही लग्न करायचं ठरवलं। आणखीन मागच्या आठवड्यामध्ये गोव्यामध्ये आम्ही दोघांनी लग्न केलेलं आहे। My name is Miriam de Tindish and I come from Sweden. We decided to get married and then we decided to have it in India, and we knew we were going to be a cultural wedding, and that comes with all the traditions that you have in India, which are much more compared to Sweden. And all my friends and relatives got very excited about coming for the wedding. About almost 50 people came, and they really enjoyed all the functions. Compared to Sweden, we have 1 day of function and about 50 guests. So it's a big difference, and it was a once in a lifetime for everyone to come, and we all enjoyed, including ourselves. सर्वप्रथम माझा मुलगा परदेशात जाऊन शिकला आणि त्याची शिकायची जिद्द होती। फक्त मला एवढंच सांगायचं आहे यातून की मुलाच्या मनात जर शिकायची इच्छा असेल तर ती पैशाची कमतरता जरी असली तरी त्याची जर तीव्र इच्छा असेल तर तो शिकू शकतो। मला याचा सार्थ अभिमान वाटतो की तो भारत देश सोडून 2-4 देशात दुसऱ्या जाऊन त्यानं शैक्षणिक पात्रता त्या देशाची स्टेटस अभ्यास करून त्या दृष्टीनं तिथल्या परीक्षा पास होतो जाऊन आता तो MS ला FAR झाला आहे। आणि त्यानं जरी तिथली मुलगी लग्नासाठी पसंत केली असली तरी शेवटी आम्हाला तो इतकं चांगलं शिकला आहे, सामान्य कुटुंबातला मुलगा। त्याबद्दल मला नेहमीच अभिमान वाटेल की माझी आई आणि माझ्या पत्नीच्या कष्टाला चांगलं स्वरूप प्राप्त झालं, त्याच्याबद्दल मला आनंद वाटतो।
आणि त्याच्या पसंतीप्रमाणे शेवटी त्याचं समाधान महत्त्वाचं आहे. त्याला तिथली मुलगी जर पसंत पडली आणि त्यानं जर तिच्या मुलीशी लग्न केलं तर त्यात आम्हाला तसं काही गैर वाटत नाही. शेवटी त्याचं समाधान हेच त्याचं पूर्ण आयुष्य की त्याचं समाधान जर आम्ही अडवून घेतलं तर मग ह्या शिक्षणाला पण त्याचे काही अर्थ राहणार. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. सबस्क्राईब करा सी24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.